जय भारत माता की जय। आज आम्ही पत्रकार भवनपाशी आहोत। राजापेठ पोलीस स्टेशनच्या मागे आहो आम्ही। आज आमचे जे हिंदुत्ववादी संघटनाचे लोक आहे और जो 20-25 वर्षापासून BJP पासून जे सोबत आहे, जे त्यांची जे जीवदान देत होते, माझे सर्व शिष्याची सर्वांची तिकीट यांनी कापलेली आहे और हे तिकीट काही तिकीट विकलेली आहे। याच्यासाठी हम लोग इथं आलेलो आहोत। सो याच्यात जे आपले जे BJPचे जे वरिष्ठ जे आहे, जे शिवराय कुलकर्णी यांना माझ्यासोबत काही बर्ताव बरोबर केले नाही, डोळे दाखवले और माझे शिष्याला तिकडे घेऊन जेव्हा माझ्या तोंडावर नाही म्हटलं त्यांना, त्या शिष्याला असं म्हटलं की तुझे महाराजले मी बघून घेईन म्हणते। आम्ही BJPचे नेता आम्ही काही करू शकतो, म्हणजे आमची मनमानी आहे म्हणते, आमची मनोबल्ली आहे। अगर मी तो म्हणतो कधी असं मायावर कधी अन्याय ज्या दिवशी होईल त्याच दिवशी अमरावती शहराचे सर्व लोक, हिंदू लोक भी और मुस्लिम लोक भी माझे शिष्य आहे, ते सर्व माझ्यासाठी उभे राहणार आहे। अगर मला जीवाची काही झाला तर हे लोक जबाबदार राहील। और EVM मशीनमध्ये यंदा मी एक जागृत करतो। आता जे इलेक्शन झाले विधानसभाचे इलेक्शनमध्ये बी मी बाबासाहेब आंबेडकर चौकमध्ये मी मीडियाच्या माध्यमातून आवाहन केलं होतं की यंदा EVM मशीनमध्ये घोळ घपला व सारखा दिसून राहिला, तसंच घडला आहे। तो माझी भविष्यवाणी कधी फेल होत नाही। यंदा मी सांगून अमरावतीवरून की अमरावतीमध्ये बंडेरामध्ये सर्व ठिकाणवर EVM मशीनमध्ये कॉर्पोरेटर इलेक्शनमध्ये EVM मशीनमध्ये घपला होणार आहे। जेवढे पार्टीचे लोक उमेदवार उभे आहेत सर्व त्या दिवशी लक्ष ठेवायचे EVM मशीनवर। अगर असा काही घडला तुम्ही तुमच्या सोबत राहील और आपण आपले मुख्यमंत्री साहेबांना सेंट्रल गव्हर्नमेंट मोदी आपले देशाचे पंतप्रधान मोदीला आपण कंप्लेंट बी करा। हे EVM मशीनमध्ये घपला होणार आहे, यांची EVM मशीनची सेटिंग चालू आहे, हे गॅरंटीने मी म्हणून राहिलो। सेटिंग कोण करत आहे? सेटिंग वरवाले जे लोक आहे, वरवाले लोकच करते। याचा सॉफ्टवेअर इंजिनिअरचा कार्यक्रम असते याच्यात, और वरवाला ते मुख्य असते, त्यांची इशारा होईल तेव्हा ते काम होईल, कारण की गव्हर्नमेंट त्यांची आहे। वर तर भाजपची सत्ता आहे, नरेंद्र मोदीची सत्ता आहे, तेच मग काम करणार आणि तुम्ही त्यांना कंप्लेंट मी करणार। हे म्हणतो की माझी इच्छा अशी आहे की हमारे देशचे प्रधान नरेंद्र मोदी एवढे हिंदुत्ववादी आहे और हमारे महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस सर मुख्यमंत्री एवढे लाडके आहे। तो माझी इच्छा अशी आहे, चाहे कोणी पार्टी असे, चाहे BJP पार्टी असे, अनेक कोणी पार्टी असे, EVM मध्ये घपला घोटाळा करू नका और आमचे मुख्यमंत्री नाव बदनाम होऊ नका देऊ। बस हे मी आवाहन करत आहोत। माझे जीवाला काही धक्का लागान तो शिवराय कुलकर्णी राहील।